10 जागा निवडणूक आयोगाकडून अद्याप बाकी आहे। तो मनसेचे विजयी उमेदवार आता शिवतीर्थकडे रवाना झालेले आहेत। त्या विजयानंतर उमेदवार आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थाकडे निघाले आहेत। मनसेचे विजयी उमेदवार आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। शिवतीर्थवर आता ही भेट होईल। राज ठाकरेंच्या भेटीसाठी हे सगळे विजयी उमेदवार निघाले। कित्येक वर्षानंतर राज ठाकरे यांच्या मनसेला पुन्हा एकदा विजयाची चव चाखता आलेली आहे। 2017 मध्ये त्यांचे 7 नगरसेवक निवडून आलेले होते, मात्र त्यातले 6 नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले। त्यानंतर आता विद्यमान असा एकही नगरसेवक राज ठाकरे यांच्याकडे नव्हता, मात्र त्यानंतर सुद्धा एक मोठा विजय ठाकरे बंधूंनी एकत्र मिळून या ठिकाणी मिळवलेला आहे। मनसेमुळे कुठेही वोट कापली जाऊ नयेत यासाठी देखील हे ठाकरे बंधू मुंबईमध्ये एकत्र आले। मनसे 8 आणि ठाकरेंची शिवसेना 64 जागांवर या ठिकाणी विजयी। मनसेचे विजयी उमेदवार राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर आता निघाले आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे 110 जागांवर आघाडीवर, तर ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे एकत्रितपणे 72 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 84 जागांवर आहे। 2017 मध्ये भाजपला 84 त्यांचे नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे देखील तर पुण्यामध्ये आपण पाहतो आता भाजप 123 वर गेलेली आहे। तर राष्ट्रवादी या ठिकाणी काँग्रेस 16 जागांवर, तर अजित पवार 21 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर इथे आहे। तर ठाण्यातलं चित्र भाजप 25 जागांवर आघाडीवर, शिवसेना 55 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 51 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 11 जागांवर। काँग्रेसला या ठिकाणी खातही उघडता आलं नाहीये। नाशिकमध्ये मात्र भाजपनं बहुमत मिळवलेलं आहे। तुमचं हृदय राखलंच, दादर जिंकल्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यशवंत किल्लेदार यांच्या विजयावर राज ठाकरे यांनी कौतुकानं ही प्रतिक्रिया दिली।